एकीकडे बोगस कॉलेज तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये मात्र बोगस वोटरही समोर येत आहेत। संभाजीनगरमधील 9 मतदारसंघापैकी 3 मतदारसंघांमध्ये 1 लाख बोगस नावं असल्याची तक्रार करण्यात आली। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमनं दुबार नावांसह बोगस मतदान केल्याचा आरोप केलेला आहे। संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही त्यांनी या संदर्भात भेट घेतली। विधानसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना खैरेंच्या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे। इलेक्शन कमिशनचा आदेश होता मागे 2019 ला, तर तो आदेश त्या वेळेच्या कलेक्टरनी पाळला नाही। आता यावेळेच्या कलेक्टरनी तरी पाळायला पाहिजे, तर आम्ही त्यावेळेस जाऊन सांगून आलो होतो हे 2-2 डबल मतदान तुमच्याकडे असं एक सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरनी ताबडतोब माहीत पडतं की हे कोणतं नाव आहे, हे डबल कसं आलं काय आलं। तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी काहीच केलं नाही। आता करायला पाहिजे, या ठिकाणी आमचा राग त्यांच्यावर आहे। मतदार यादीमध्ये 2 ठिकाणी नाव असणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट जे लोकप्रतिनिधित्व जो कायदा आहे त्याच्या कलम 31 मध्ये नाव असेल तर त्याच्यामध्ये त्यांना 1 वर्षाचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो। बीएलओ आणि सर्व ईआरओ यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या आम्ही तक्रारीची शहानिशा करतो आहोत आणि मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम संपेपर्यंत आपली मतदार यादी ही अतिशय निरोगी हेल्दी राहील याची आम्ही दक्षता घेतो आहोत।